हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी, जे खानदेशी पद्धतीने आम्ही बनवतो. चला तर मग रेसिपी पाहून घेऊया. तर पुन्हा तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मनःपूर्वक स्वागत करते. तर हे गहू घेतलेले आहेत. हे गहू आम्ही लोकवन किंवा कोणतेही गहू आपण घेऊ शकतो. त्यांना छान रात्रभर पाण्यात भिजवू घालायची आणि नंतर मग त्यांना वाफवून घ्यायचे. वाफल्यानंतर त्यांना पाण्यामधनं काढून छान त्यांना फुलखार, सोडा वगैरे असं लावून आम्ही वाळवून घेतो. हा एक पदार्थ वाळवणीच्या पदार्थामध्ये येत असतो. त्यांना छान आम्ही स्टोअर करून ठेवतो. वर्षभर टिकेल असं किंवा जास्तही टिकतो. तर आणि ह्या पद्धतीने आम्ही भाजून तो चिवडा बनवत असतो. तर ते आपण जे वाळवलेले गहू होते ते घेऊन घेणार आहोत आणि त्यांना छान आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी कढई घेतली आहे, त्यात मीठ घालून घेतलेलं आहे आणि मिठामध्ये अशा पद्धतीने भाजून घ्यायचं. मीठ गरम झाल्यानंतर थोडं चेक करून घ्यायचं आणि नंतर थोडे थोडे गहू टाकून त्यांना भाजून घ्यायचे आहे. हे मीठ जास्तही घेतलं तरी चालतं, कारण की आपण ते मीठ पुन्हा पुन्हा यूज करू शकतो किंवा आपण काही बेक करायचं असेल, वाफवायचं असेल तर तेव्हाही आपण हे वापरू शकतो किंवा भाजी वगैरेमध्ये पण आपण ते टाकू शकतो. त्याला काही हरकत नाही, कारण की मीठच येते शेवटी. आणि त्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी एक कढई घेतलेली आहे आणि एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये जे भाजलेले गहू होते ते टाकून घेतलेले आहे आणि गाळून घेतलेले आहेत. नंतर ते मीठ पुन्हा आपण या पद्धतीने आणखी ज्या कढईमध्ये भाजणार आहोत त्याच कढईमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे आणि हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करत राहायची. अशा पद्धतीने आणखी ते मीठ पुन्हा कढईमध्ये टाकायचं आणि थोडेसे गहू टाकून आणखी भाजून घ्यायचं आणि पुन्हा त्याला चाळणीने चाळून आणखी तेच मीठ वापरायचं आहे. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करून आपण परत परत ते मीठ वापरू शकतो आणि सगळे गहू भाजल्यानंतर आपण जे मीठ उरतं त्याला थंड करून आपण एका डब्यामध्ये भरून ठेवायचं. आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी ते यूज करता येतं. आता बाजारात खूप साऱ्या पदार्थ मिळतात खाण्यासाठी, कुरकुरे वगैरे, पण कितीही पोरांना दिलं ते एक शेवटी अनहेल्दीच असतं. आधीच्या काळामध्ये एवढे काही पदार्थ असायचे नाही, तर पूर्वीच्या बायका ह्या अशा काहीतरी बनवून पोरांना खाऊ घालायचे. म्हणजे आपल्यासारख्यांनी ह्या गोष्टी खाल्लेल्या आहेत आणि मी तरी माझ्या मुलांना अशा पद्धतीने गहूचा चिवडा करून खाऊ घालते. माझ्या मुलांना देखील आवडतं. पहा तर मग अशा पद्धतीने छान असे आपले गहू सर्व फुलून गेलेले आहेत. किती छान दिसत आहेत ना फुलल्यानंतर. आणि मी ज्या कटोरीने आधी वाफवलेले गहू घेतले होते त्याचे आता दुप्पट झालेले आहेत. पहा तुम्हीच. मी ह्या कटोरीने घेतलेले होते आधीचे गहू, जे बिना भाजलेले होते आणि भाजल्यानंतर इतके सारे फुलून घेतलेले आहेत. तुम्ही त्याचं प्रमाण पाहू शकतात. चला तर मग याला आता चिवड्यासारखा छान फोडणी देऊया. आपण जसा मुरमुऱ्याचा चिवडा करतो त्याच पद्धतीने आपण फोडणी देऊन घ्यायची. त्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहे, डाळ घेतलेली आहे फुटाण्याची आणि जिरे घेतलेले आहेत, बडीशोप घेतलेली आहे, तिखट, मीठ आणि भाजलेले गहू आणि लसूण घेतलेला आहे आणि कढीपत्ता खूप सारा घेतलेला आहे. आता कढई घेतलेली आहे, त्यात आपण तेल टाकून घेतलं आहे आणि छान जे शेंगदाणे होते त्यांना तळून घेणार आहोत आपण. ज्याप्रमाणे आपण मुरमुऱ्याला फोडणी देतो, मुरमुऱ्याचा चिवडा करतो, त्याच पद्धतीने अगदी सोपा आणि सरळ करायचे आहे. चवीला खूप सुंदर असा गहूचा चिवडा लागतो. तुम्ही यात मक्याचे जे पोहे असतात तेही तुम्ही ॲड करू शकतात किंवा शेव वगैरे ॲड करायची असेल तर तीही तुम्ही ॲड करू शकतात. पण मला साधा सरळ असं बाकीच्या थोड्याशा वस्तू टाकूनही छान लागतो, म्हणून मी तशाच पद्धतीने हा गहूचा चिवडा फोडणी देत असते. तर या पद्धतीने आपण डाळ देखील तळून घ्यायची आहे. छान कुरकुरीत तळल्यानंतर कुरकुरीत होऊन जाते. आता त्याच कढईमध्ये तेलामध्ये आपण लसूणच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि खूप सारा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कढीपत्ता हा शरीरासाठी किती उपयोगाचा असतो म्हणून. आणि माझ्या मुलांना तर तळलेला कढीपत्ता खूप आवडतो, म्हणून मी खूप सारा कढीपत्ता हा चिवड्यामध्ये टाकून घेते. छान त्यांना सोनेरी करून घ्यायचे आहे लसूणाला आणि कढीपत्त्यालाही छान असं तळून घ्यायचे आहे कुरकुरीत होई तोपर्यंत. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे
आणि त्यात आपल्याला जिरे आणि बडीशेप टाकून घ्यायची आहे. छान तेही तळल्या गेल्यावरती आपण गॅस पूर्णपणे बंद करणार आहोत आणि त्या तेलामध्ये तिखट घालून घेतलेलं आहे आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण ती जी फोडणी केलेली होती ते गहूमध्ये टाकून घेतलेलं आहोत, भाजलेल्या गहूंमध्ये. आणि छानपैकी सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. जे आपण तळलेल्या वस्तू होत्या त्या सगळ्या गहूंना लागून जायला हवं असं पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. आणि वरून हळद टाकून घ्यायचे. हळद टाकल्याने छान रंगही येतो चिवड्याला. पहा तर मग सगळ्या पद्धतीने आपण मस्त एकजीव करून घेतलेला आहे आणि आपला झटपट चिवडा तयार आहे. आणि किती छान सुरेख दिसतोय नाही का? पहा रंगही छान आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला गहूचा चिवडा तयार झालेला आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करून नक्की सांगा आणि तुम्ही हा पदार्थ खाल्ला आहे का हेही कळवा. चला तर मग धन्यवाद.